नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? हसत ना, मला माहिती आहे हसत असणार तुम्ही. हे बघून तुम्हाला समजलं असेल मी करणार आहे आज चिकन. तर हे आहे ग्रेव्ही. सॉरी मित्रांनो, दाखवू शकले नाही ग्रेव्ही कावर की ना संडेला आमच्या इथं खूप जास्त लाईट जाते, त्यामुळे मी फक्त रात्री बनवून ठेवत मम्मीने. आणि आता फक्त चिकन आणून टाकते त्याच्यामध्ये. थोडं थोडं करून पाणी टाकायचं मित्रांनो, हलवत राहायचं आहे. आणि ना हे बघू शकतात, हे ना शिजून घेतलं आहे आईचं. कांदा वगैरे येल्लो ठेवलं साठी साधं, आणि एक मसाला ग्रेव्ही भाजीसाठी चालली आहे. आणि तिकडे सुक्कं पण केलं मम्मीने, बघू शकतात ग्रेव्ही. आणि हे सुक्कं केलं आहे मम्मीने. याला फक्त ना चिकनचा पीस काढून हा मसाला आपण केला आहे ना त्यात टाकलेलं आहे. आणि त्या ऑइलने पाणी सुटून गेलं त्याचं. तुम्हाला एवढं पाणी काबर टाकलं, भाजी थोडी करायची आहे. पण नाही मित्रांनो, त्याला चिकनचं पाणी सुटलेलं आहे ते. हा हे बघू शकता, बघू शकता ना तेल पण सुटलेलं आहे. एकदम मस्त खमंग सुटलेलं आहे. टाकायचं पाणी, ते पाणी टाकलंय थोडंसं. आणि आता ह्याला ठेवायचंय. ह्याला असं हलवून घ्यायचं आहे. बघू शकता की छान थिक ग्रेव्ही झाली आपली. तर तो आपलं काय म्हणतो आपण तरी, म्हणजे रस्सा पाहिजे असं तुम्हाला तुम्ही त्या पाणी टाकू शकता. तर जास्त रस्सा पण नाही करणार, जास्त थिक पण नाही करणार आहे आम्ही. म्हणजे जास्त रस्सा पण नाही खात, नॉर्मल खात असतो. त्यामुळे मी थोडं थोडं करून पाणी टाकते त्यामध्ये आणि मिक्स करते. त्याने तेल आणि पाणी दोघं सुटते. बघू शकतो खूप छान झाले आपले. वाव. आणि चिकन सुक्का पण केलेला आहे, तो पण आपण ह्याच मसाल्यामध्ये केलेला आहे. फक्त चिकन बिना शिजवलं ठेवलेलं आहे. तर मग मी आता भात पोळ्या वगैरे करणार आहे. आणि ही माझी फर्स्ट फूड रेसिपी आहे. यूट्यूबला टाकलेले, फॅमिली रेसिपी नाही, म्हणजे फॅमिली नाही केलेलं आहे. आम्ही ह्याला फक्त रेसिपी केलेले. बघू शकता का त्याच्यामध्ये टाकलं आहे मम्मीने. ते येल्लो कलरचं सूप जे होतं ते टाकून घेतलं मम्मीने. त्याला हलकं आपल्याला हलवायचं आहे. आणि ते खूप पाणी असणार आहे, पण नंतर थोड्या वेळ ते आटणार आहे पाणी. वा 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 वा, काय मस्त तरी झालेली. आणि मम्मी तिकडे कुकर ठेवलेला आहे. आणि त्यात मम्मी भात लावणार आहे. आणि त्यामुळे जिरा राईस टाकणार, मला खूप जास्त आवडतो जिरा राईस, म्हणून जिरा राईस करणार आहे. बघू शकता तर तेल टाकले मम्मीने. वा वा वा, हे बघू शकता मित्रांनो, छान म्हणजे ऑइल वरती आलेलं आहे. हे बघू का, हा काय मस्त की पीस आहे. वा 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 वा, छान झालेला. आणि भाजी उकळायला लागलेली आहे. मी चेहरा दाखवला नाही कारण की खूप सकाळ झालेली आहे. आता 10 पण नाही वाजले. लवकर केलं आहे मम्मीने, म्हणजे आई भाजी वगैरे घ्यायला जाईल तोपर्यंत लवकर बनवून ठेवलं. म्हणजे आम्ही लवकर जेवतो 12 वाजेपर्यंत, त्यामुळे लवकर केलं आहे. माझं काहीच आवडलं नाही मित्रांनो, त्यामुळे मी काय दाखवलं नाही. हे बघू शकतो मित्रांनो, ते मम्मीने पाणी टाकलेलं आहे, जिरे टाकलेलं आहे. जिरे कसं उडायसारखं बघा. बघू शकता याला बारीक गॅसवर मम्मीने लावलेला आहे. आणि ना तुम्हाला सुक्कं आणि ही भाजी तुम्हाला ना एकदम हॉटेलसारखी लागणार आहे मित्रांनो. कधी तुम्ही आणलं ना चिकन तर तुम्ही नक्की करून बघा.
बघू शकता तिथं भातासाठी मम्मीने ठेवलेला आहे कुकर. त्यात पाणी तेल दोघं टाकलेलं आहे. मग तुम्ही जिरे टाकायला जिरे हे छान असं आलेलं आहे. कारण तुम्हाला जिरे राईस खूप आवडतं चिकन सोबत खायला. लवकर आलेलं आहे आणि मला सकाळ एवढं जास्त आवडलं एवढं जास्त आवडलं आहे ना. हा हा आणि पहिल्यांदा दुसऱ्यांदा ट्राय केलेलं आहे आणि पहिल्यांदा खूप छान बनलं होतं असं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं दाखवू आता एकदा यांना. एक टाकली मम्मीने. काय टाकलंय? लवंग टाकलेलं आहे आणि मिरी टाकलेलं आहे. मित्रांनो थोडा पसार झाला आहे त्याला इग्नोर करा. आणि मित्रांनो कोणाला म्हणजे जिरा राईस भात आवडतो आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मला. बघू शकता मम्मीने भात घेतलेला आहे. भात टाकता त्यामध्ये. त्यात लवंगाने वेगवेगळं टाकलेलं आहे मित्रांनो. मग काळा दिसतं तुम्हाला इथून सांगू शकता. एकदम खूप जास्ती खमंग सुटलेला आहे भाजीने. मला खूप जास्ती आवडते भाजी. कोण कोण नॉनव्हेज खातं त्याने मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला जिरा राईस आवडतं त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला तोंडाला पाणी सुटतं आहे हे चिकन बघून त्यांनी पण नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मला. आणि लवकर माझे सबस्क्राईब वाढवा. जेणे 200 सबस्क्राईब माझे करून टाकलेत म्हणजे होऊन गेले माझे. तेव्हा मी ना माईक घेणार आहे मित्रांनो. तर प्लीज लवकर करा 200 सबस्क्रायबर. माझे आता फक्त 160 आहे. सॉरी 164 झालेले आहेत. पटापटा करा. आणि 200 झाल्यानंतर तुम्हाला मला पटापट 1000 सबस्क्रायबर पण करून द्यायचे मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले की मला आहे ना गोल्डन प्ले बटन भेटणार आहे. मला खूप म्हणजे इच्छा आहे लवकर माझ्याकडे गोल्डन प्ले बटन यावं मित्रांनो. प्लीज लवकर मला व्हिडिओला सबस्क्राईब करा. नवीन नाही सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करा. एकदम छान वास येतो आहे बघू शकता. वाव 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 वाव. वाव हा नुसता खमंग सुटलेला आहे. आणि गॅस मित्रांनो लोच ठेवायचं. मला बारीक गॅससाठी ठेवायचं आहे. आणि ह्या व्हिडिओला 100 लाईक आलेत तर मी पुढचा व्हिडिओ पण म्हणजे असेच म्हणजे व्हिडिओ टाकणार आहे. रेसिपी टाकणार आहे आणि नंतर फॅमिली ब्लॉग पण टाकणार आहे उन्हाळ्यामध्ये. जर पाहिजे असेल पटकन कमेंट करा. लवकर सांगा आणि पटापट माझे 100 लाईक्स कंप्लीट करा आणि 1000 व्ह्यू पण कंप्लीट करा. शिवाय मला 1000 व्ह्यू पण पाहिजे आहे मित्रांनो. मी टाकणार आहे मित्रांनो. पण तुम्ही मला वाटतंय तुम्ही करून देणार एवढे व्ह्यू आणि लाईक आणि प्लस सबस्क्रायबर. आणि हे बघू शकता मित्रांनो कुकर लावून दिला आहे मम्मीने. आणि ते बारीक कोथिंबीर कट करते मम्मी. हे बघू शकता मित्रांनो मम्मीने टाकले कोथिंबीर. मग थोडासा कसा बसलेला आहे. आणि इकडे साथीसाठी पण ठेवलं आहे साधं. वा 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 वा. मला कोथिंबीरचा पण खूप छान वास येतोय. खमंग सुटलाय खमंग. बघू शकता ते छान आहे. त्याला पण छान हलवून घेते मी. मित्रांनो कोथिंबीर टाकायला कंजूस नका करू तर छान टेस्ट येणार. छान झालं आपल्याला. हे सुक्क आहे आणि हे आपला भाजी आहे.
हे बघू शकता मित्रांनो, ही मस्त तरी झाली भाजी रेडी झालेली आहे. पोळी बाकी आहे आणि भात व्हायचा बाकी मित्रांनो. अरे हे आपलं सुक्ख, वा 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 काय सुक्ख झालेलं आहे मित्रांनो. हा तोंडाने पाणी सुटलंय. आणि ही आपली भाजी, पोळी बनवणार आहे मम्मी गरम गरम. तर मी मम्मी पप्पा जाणार बाहेर भाजी घ्यायला, त्यामुळे पोळी गरम गरम करणार आहे मम्मी. आणि भात पण ठेवलेला झाला नाही भात, म्हणून फक्त 2 दाखवले तुम्हाला. मी नक्की शॉर्ट व्हिडिओ बघा, त्यात मी सगळं दाखवणार हे पूर्ण डिश रेडी करून. आतासाठी बाय बाय.